साधकाचा साधू होणं दॅट इज ओके, पण स्वामी नाही होता कामा. जगात नामासारखी जगात कुठलीही सर्वाधार सेवा नाही. म्हणून तर म्हणतात ना, सबसे बडा राम, राम से बडा राम नाम. म्हणजे दत्त महाराजांच्या बाबतीत एक आहे की त्रिपुरा रहस्यामध्ये महाराज दत्त महाराज म्हणतात की जो भगवती सेवक असतो त्याला देवी काय करते तर भोगश्य मोक्षश्य करस्थैव. भोग आणि मोक्ष हातात घेऊन बसते. महाराज जेव्हा ओळखतात तेव्हा काय सुख मिळते ते मी त्या अक्कलकोटात गेल्यावर बघितलं. मला एवढंच तिथं वाटत होतं, मी खाली बसलेल्या महाराजांना हाक मारत होतो, महाराज म्हणून हाक मारत होतो. आमची उपासना संपल्यावर आम्ही काय म्हणतो की महाराज बघतायत. कारण गर्भगृहात बसलेल्या भगवंताचं नाव ब्रह्मांड नायक आहे ना. तो ब्रह्मांडाचा जर नायक आहे तर त्याला ब्रह्मांडात चालणाऱ्या घटना माहितात. तर तुमच्या समोर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो बघतोय की नृसिंह सरस्वती महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार, स्वामी महाराज हे चौथे अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ हे दुसरे अवतार. म्हणजे असं जसं म्हणलं जातं आपण. तर ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असतील, नृसिंह सरस्वती स्वामी असतील किंवा स्वामी समर्थ असतील, हे दत्त अवतार नाही, ते दत्तच आहेत. नमस्कार. फोर मोर थॉट्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गुरुपौर्णिमेच्या या खास एपिसोडमध्ये आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष भाग. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं महत्व हे अनन्यसाधारण असतं. त्या अनुषंगानेच आज आपले गेस्ट असणार आहेत ओंकार नवलिहाळकर महाराज. नमस्कार. नमस्कार. गुरुपौर्णिमा म्हणलं की सगळ्यांच्या आयुष्यात एक गुरु असतो आणि त्याचं महत्व त्याला माहित असतं. पण ऍक्च्युली आम्हाला तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय आणि आमच्या प्रेक्षकांसाठी पण की नेमकं गुरुपौर्णिमा म्हणजे काय. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आपण जसं विचारलं की गुरु म्हणजे काय किंवा गुरुची व्याप्ती किंवा गुरुचं महत्व काय, तर बऱ्याच माणसांचा एक आत्तापर्यंत झालेला असा संभ्रम आहे की आपल्या आयुष्यात एक गुरु असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की एक गुरु असतो. पण ज्यांना ज्यांना ही कन्सेप्ट माहिती आहे की फक्त गुरुच असावा, त्यांना एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची वाटते की गुरु असंख्य असतात. म्हणजे जन्म दिल्यापासून आपली जन्मदात्री आई असेल, आपले वडील असेल, शाळेतले शिक्षक, प्रत्येकाला आपल्याला शिकवलं जाते की गुरु असला पाहिजे. माणसाच्या आयुष्यात गुरु खूप असतात, पण सद्गुरू एक असतो आणि त्या सद्गुरूची सेवा करायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणजे विशेषतः सांगायचं तर गुरुपौर्णिमे दिवशी आपण प्रत्येक गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केलं पाहिजे. शाळेतल्या शिक्षकांपासून आई सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली आईच गुरु. आईपासून पुढं सगळं साम्राज्य उभारतं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला बघितलंयच. पण त्या आईपासून सुरुवात झालेली आपलं आयुष्य म्हणजे जन्मरूपाने किंवा लौकिक अर्थानं आपल्याला जन्म देते ती आपली जन्मदात्री आई. पण आपल्याला आध्यात्मिक उन्नती किंवा आध्यात्मिक आपला व्याप्ती वाढवण्याचं काम करतो तो सद्गुरू करतो. आणि त्या सद्गुरूचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. महर्षी व्यासांच्या पासून म्हणजे व्यास, वास्तविक त्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. जसं आपल्या इथं प्रत्येक शब्दाचा नाव वेगळं आपण जसं म्हणतो. म्हणजे आपण देवशयनी एकादशी म्हणत नाही, आषाढी एकादशी म्हणतो, देवोत्थान एकादशी म्हणत नाही, कार्तिक एकादशी म्हणतो. तर तशाच पद्धतीनं व्यास पौर्णिमापेक्षा गुरुपौर्णिमा असा फार प्रचलित शब्द आहे. तर व्यास पौर्णिमा, व्यासांना गुरु मानण्याचं कारण म्हणजे हे सगळं असं म्हणतात की व्यासोच्चिष्टम जगत सर्वहा. हे सगळं जग आहे व्यासांचं उच्चिष्ट आहे. उच्चिष्ट म्हणण्यापेक्षा उच्चिष्ट याचा अर्थ काय होतो की जगातला असा कुठलाही देव नाही की ज्याची स्तुती महर्षी व्यासांनी केली नाही. आणि म्हणून व्यासांनी केलेल्या सगळ्या देवांच्या स्तुती, म्हणून व्यास हे गुरु पदाला म्हणजे जर विष्णूचे अवतार सांगितले गेले तर त्याच्यामध्ये महर्षी व्यासांचा उल्लेख येतो की महर्षी व्यास हे साक्षात विष्णू अवतार मानले जातात. तर ह्या विष्णू अवतारी व्यासांचा साजरा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. व्यासांना गुरु आपण कधी बघा म्हणताना म्हणतो, मंच म्हणताना किंवा एखाद्या ठिकाणी आपण काय म्हणतो व्यासपीठ म्हणतो. आणि व्यासपीठाची गरिमा फार वेगळी असते. मोठमोठे कथाकार असतील, मोठमोठे व्यासपीठाधीस्थ असतील, ते व्यासपीठाला नमस्कार करतात, पीठाला नमस्कार करतात आणि मग पुढे जातात. हे व्यासांचं पीठ म्हणजे व्यासांनी सुरुवात केलेला दिवस म्हणजे व्यासांपासून सुरुवात असलेला दिवस तो गुरुपौर्णिमा. आणि तिथून ही सगळी सुरुवात. मग त्या दिवशी आपण गुरुचा आदर करतो, गुरुची पूजा करतो, पाद्यपूजा असतील आणि असंख्य प्रकारे गुरुला वंदन करतो. गुरुसेवा जर करायची असेल तर ती नेमकी कशी करायला पाहिजे. गुरुसेवा म्हणजे आता काय आहे, हल्ली मी बऱ्याचदा बघतो की स्वामी समर्थांच्याच बाबतीत मला इंटरनेटवर, इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर प्रश्न विचारला जातो की सेवा द्या, की दादा बाळ होत नाहीये, दादा लग्न ठरत नाहीये किंवा असं, अशा असंख्य गोष्टींसाठी माणसं सेवा मागतात. पण मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची की सेवा हा टार्गेटेड करायचा विषय नाही
की मला हे मिळावं, मला ते मिळालं पाहिजे. सेवा हा अखंड अखंड चालणारा विषय आहे. म्हणजे मला असं कायम मी सगळ्यांना सांगत असतो की एखादी गोष्ट असते, एखादी सेवा, त्याचं जर संस्कृतमध्ये हे सांगायचं झालं तर त्याला साधना म्हणतात. एखाद्या उपास्य देवतेची करायची सेवा म्हणजे त्याला आपण साधना म्हणतो. तर साधन साधून किंवा जप तप अनुष्ठान करून करावयाचा मार्ग म्हणजे साधना. साधना करणारा असतो त्याला साधक म्हणतात. हो. साधना सेवा करत असताना साधकापासूनचा साधूपर्यंतचा प्रवास म्हणजे सेवा. साधकाचा साधूपर्यंतचा प्रवास म्हणजे सेवा. पण साधकाचा साधू होणं दॅट इज ओके, पण स्वामी नाही होता कामा. म्हणजे जर साधकाला असं वाटायला लागलं की मीच स्वामी झालोय, मीच मोठा आहे फार, तिथं मग असताना कारण होतंय. म्हणजे एका ऐकण्यामध्ये माझ्यासारखं येत आहे की साधू कोणाला म्हणतात, ज्यानं 6 धुतले त्याला साधू म्हणतात. 6 म्हणजे काय? षड्रिपू, क्रोध, मद, माया, मत्सर, लोभ, या सगळ्या गोष्टी अवगुण जे आहेत, जे धुतो, जे हे 6 धुतो तो साधू असतो. आणि असा साधूची करावयाची सेवा म्हणजे सेवा. बरं, आता तुम्ही जसं विचारलं की सेवा करायचं म्हणजे टार्गेटेड काय, जगामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय किंवा सगळ्यात उत्तम किंवा सगळ्यात ज्याच्यावर गांभीर्यानं बोललं पाहिजे तो विषय, आणि ती खरी सेवा म्हणजे नामसेवा. जगात नामासारखी जगात कुठलीही सर्वाधार सेवा नाही. एखादा माणूस तुम्हाला म्हणेल की तुम्ही मला फोनवर 5,000 रुपये पाठवा, तुमच्या नावची ही पूजा करून घेतो, हा काढलेला मार्ग झाला. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण 5,000 रुपयांनी पोहोचू शकत नाही. म्हणून तर आपले मराठी रचनाकार म्हणतात की नाही वेचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. पण कसा? आयुष्याच्या श्वासा इतके मोज येले हरिनाम, बाई मी विकत घेतलेला. देव विकत घेता येतो पण नामानं. कारण साधी गोष्ट नव्हे. नाम म्हणजे असं म्हणतात की आपलं हृदय किंवा आपलं शरीर हे बंद कपाट आहे आणि त्या कपाटाला एक कुलूप आहे. त्या कुलूपाचं नाव म्हणजे षड्रिपू. प्रॉब्लेम असा आहे, त्या बंद दाराच्या आत भगवंत आहे आणि ते कुलूप उघडायची किल्ली म्हणजे नाम आहे. ते कुलूप नामाशिवाय उघडणार नाही. नाव घेतलं तर, कारण काय आहे, एका घरामध्ये आईला समजा 4 मुलं असतील, जे मूल सारखं आई 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 करत असताना आईचं टार्गेटेड त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. म्हणजे समजा एक 12-15 कोटीची आपली लोकसंख्या आहे, याच्यामधले स्वामी महाराजांना जर समजा एखाद्याला फल द्यायचंय, एखाद्याला काहीतरी द्यायचंय, तर महाराज काहीतरी क्रायटेरिया लावणार ना. काहीतरी क्रायटेरिया, म्हणजे नुसतं जप तप अनुष्ठान, देवावर अंघोळ अभिषेक घालणं हा आपल्या कर्माधिकांचा भाग झाला, हा पण पाहिजेच, हा नाही असं नाही. पण ह्याच्यासोबत अखंड दिवसभर त्याला सांगता आलं पाहिजे की तू आहेस, तू रक्षण करतायस, तुझ्यामुळं मला हे मिळतंय, तुझ्यामुळं मी उपभोगतोय, तुझ्यामुळं मी साधक आहे, हे त्याला सांगता आलं पाहिजे. आणि ह्या नामरूपी भगवंताशी जेव्हा जोडले जाणार तेव्हा आपण भगवंतापर्यंत पोहोचणार. म्हणून तर म्हणतात ना, सबसे बडा राम, राम से बडा राम नाम. कारण इथं आता बसलोय आपण, समजा एक 5-6 जण असतो, 5-6 जणांमध्ये मी जर ए करायला लागलो, सगळे बघणार ना. पण टार्गेटेड मी म्हटलं की नाव घेतलं, प्रतीक्षा म्हणलं, अमुक म्हणलं, तमुक म्हणलं, तर टार्गेटेड ती व्यक्ती बघणार. हेच भगवंता बाबतीत आहे. उद्देशपूर्ण नाव घेणं. उद्देशपूर्ण म्हणजे मला नाव घ्यायचं, म्हणजे उद्देश का महत्वाचा आहे. बरेच जण मला विचारतात की दादा सेवा द्या, मग मी त्यांना विचारतो उद्देश काय आहे. मग लोक मला सांगतात नवरा भांडतोय किंवा घरात ड्रिंक करतात किंवा अशी उद्देश सांगितले जातात. पण मला कधीच असा उद्देश कोणाचा कधीच मला इंस्टाग्रामवर किंवा मेसेजवर मिळाला नाही की महाराजांना मिळवायचं, कोणाचाच मिळाला नाही. म्हणजे आपल्याला काय, तेवढ्या भौतिक सुखासाठी, लौकिक सुखासाठी आपल्याला देवाच्या सेवा पाहिजे, म्हणजे तेवढ्या पुरतं महाराजांना मारा. तशी सेवा असता कामा नाही. भौतिक सुखासाठी सेवा नको, महाराजांना प्राप्त करायसाठी करावयाचा उपाय म्हणजे सेवा. आणि समजा गुरुपौर्णिमे दिवशी जर त्या दिवशी कोणती आराधना करावी, त्या दिवशी काय केलं पाहिजे? विशेष करून जसं म्हणलं की गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तर नाव घेऊन देवाला अळवलं पाहिजे, देव प्राप्त होईल. मग बाकीचे कर्माधिकांचे देवाला सांगितले, महाराजांचे अभिषेक असतील, पूजा असतील. स्वामी समर्थांच्या बाबतीत जर विशेषतः सांगायचं झालं तर स्वामी चरित्र सारामृताचे पाठ लोक करतात. 3 दिवस असतील, 7 दिवस असतील, 21 दिवस रोज वाचणारी आहेत. स्वामी चरित्र सारामृत आहे किंवा त्याच्यानंतर गुरुचरित्र आहे, गुरुचरित्र वाचतात. त्याच्यानंतर दत्त प्रबोध नावाचा दत्त महाराजांचा ग्रंथ आहे, जो बऱ्याच लोकांना माहीतही नाही आहे, तर तो दत्त प्रबोध आहे. परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्याचं नाव दत्त महात्म्य. तो दत्त महात्म्य ग्रंथ आहे. असे असंख्य ग्रंथ आहेत. विशेष करून टेंबेस्वामी महाराजांनी एक ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ नाही, एक पुस्तक लिहिलंय की सप्तशती गुरुचरित्र सार म्हणून लिहिलंय, की गुरुचरित्राच्या सार सप्तशत म्हणजे 700 ओव्यांमध्ये तो बसवलाय. आणि त्याच्या प्रत्येक ओवीचा एक पहिला शब्द जर काढला तर श्रीमद भगवद्गीतेचा
12 अध्याय पूर्ण होतो. अशी इतका विद्वान डोकं वापरून तो हे लिहिलाय. तर त्याला सप्तशती गुरुचरित्र सार म्हणतात. तो वाचावा. संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून महाराजांचाच एक छोटासा गुरुचरित्रावर लिहिलेला ग्रंथ आहे, तो वाचावा. नृसिंह वाडीनं प्रकाशित केलेला एक प्रसाद गुरुचरित्र म्हणून आहे. तर ते प्रसाद गुरुचरित्र असे असंख्य ग्रंथ आहेत जे वाचून देवाशी पोहोचता येते. कारण ग्रंथ का वाचतात, तर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार समाप्ती झाली तेव्हा कृष्णांची जेव्हा ज्योती मावळत होती तेव्हा भगवंतांना विचारलं गेलं की उद्धव म्हणत आहेत की भगवंता तुम्ही जाताय, आता आम्हाला कोण, तारणहार कोण. तेव्हा भगवानांची ज्योतिरूपात प्रकट होऊन भगवंतांनी प्रवेश केला ती जागा म्हणजे श्रीमद भागवत. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी ग्रंथात आहे, म्हणून ग्रंथ वाचल्यानंच देवसेवा घडते. म्हणून ग्रंथपारायण किंवा ह्या गोष्टी. आणि दुसरं म्हणलं तसं की नामधारणा, या 2 गोष्टी करून बाकी असंख्य उपाय जप तप जसं म्हणलं अनुष्ठान, हार घालणं, फुलं घालणं, वस्त्र घालणं, ह्या असंख्य सेवा तर लौकिक अर्थानं आहेतच. आता तुम्ही इतके वर्ष स्वामी सेवा करताय, मग तुमची ऍक्च्युली सुरुवात केव्हा झाली होती स्वामी सेवेची? हा, स्वामी सेवेची सुरुवात म्हणजे माझ्या वडिलांपासून झाली. म्हणजे कसं की कोल्हापूरमध्ये तेव्हा स्वामी समर्थांचं मंदिर आपल्या संभाजीनगरच्या इथं स्वामी महाराजांचं मंदिर होतं आणि कोटी तीर्थामध्ये स्वामी महाराजांचं मंदिर होतं. तर त्या संभाजीनगरच्या मंदिरामध्ये बाबा मला, आम्ही राहायला आपल्या निर्माण चौकाची तिथं होतो, तिथून निघून बाबा रोज मला चालत संध्याकाळी न्यायचे. आणि तेव्हा स्वामी महाराज कसे दिसतात कोणालाही माहित होतं. किंबहुना स्वामी महाराजांचा तिथला फोटो बघून मला भीती वाटायची, कारण असे महाराजांचे डोळे उघड आणि असे. कारण तुम्ही कधी बघा की अक्कलकोट अन्नछत्राचा जो फोटो आहे, जो प्रचलित त्यांनी पहिल्यापासून ठेवलेला आहे, तो फोटो बघितला तरी महाराजांची भीती वाटते आणि वाटलीच पाहिजे, अर्थात गुरु आहे म्हटल्या. पण ती भीती वाटायची की स्वामी असं ते वाटायचं. मग साधारण 26 ते 27 वर्षापूर्वी आमच्या वडिलांना असं वाटलं की आपण स्वामी महाराजांचं जे करतोय तर आपण प्रकट 3 महाराजांचं तिथं जसं होतं तसं घरात करूया. तेव्हा आमच्यात स्वामींची मूर्ती किंवा असं काही नव्हतं. तर तिथंच स्वामी महाराजांच्या अक्कलकोटमध्ये जर आपण कधी गेलो तर महाराजांची उभारलेली प्रतिमा बघा, जुनी, आता नवीन केली पुढे ती नव्हे, मागे एक जुनी शेडमध्ये आहे. त्या शेड मोठीच्या मोठी मूर्ती आहे, प्रतिमा जवळजवळ 30-40 फुटापेक्षा जास्त मोठी. तर त्या प्रतिमेचा एक फोटो होता आणि तो हम गया नाही जिंदा आहे वर वाक्य आणि खाली भिवू नका एवढासा फोटो होता. तो आमच्या वडिलांनी एका असं ज्याला आपण काय म्हणतो ह्याच्या फ्रेमवर फ्रेम पण नाही, आपली खोके नसतात का त्याच्यावर चिकटवला. काडेपेटीचा बॉक्समध्ये काट्या लावून दत्त महाराजांची आमच्याकडे एवढीच चांदीची मूर्ती आजही ती आहे, एवढ्याच चांदीच्या मूर्तीला असं त्याच्यात ठेवलं आणि ते दत्त महाराजांचा पाळणा जसा करतो तसा दत्त जयंती दिवशी स्वामी महाराजांचा सोहळा आम्ही पहिल्यांदा केला. तो जवळजवळ 26-27 वर्षापूर्वी केला. सोहळा म्हणण्यापेक्षा तेवढ्यापुरता घरात असं केला. महाराजांना खिचडी नैवेद्य, मुगाच्या डाळीचे वडे असतील, कांदा भजी असं नैवेद्य आईने दाखवला. तिथून उत्सवाची सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा भाड्याचं घर, एक छोटीशी खोली, आपण म्हणतो ना, म्हणजे मी अगदी छोट्याच्या बऱ्याचदा ह्यावर बोलले, महाराजांवर जरा जास्त बोलू तर पत्रे, गळके पत्रे, भिंतीवर येणारं पाणी, अशा परिस्थितीत राहायला चालू केलेला हा प्रपंच. महाराजांच्या मंदिरापर्यंत म्हणजे घरच्या देवघरापर्यंत सुद्धा पाणी यायचं. तिथनं झालेला हा कार्यक्रम आज प्रगट दिनाची व्याप्ती म्हणजे 15,000 माणसं प्रसाद घेऊन जातात इथपर्यंतचे आहे. हेच महाराजांचं श्रेय आहे. म्हणजे महाराजांनी काय म्हणतात की आर्थिक सुख म्हणण्यापेक्षा भौतिक सुख ती तर महाराज देतातच. म्हणजे दत्त महाराजांच्या बाबतीत एक आहे की त्रिपुरा रहस्यामध्ये दत्त महाराज म्हणतात की जो भगवती सेवक असतो त्याला देवी काय करते तर भोगश्च मोक्षश्च करस्थैव, भोग आणि मोक्ष हातात घेऊन बसते. ते माझ्या बाबतीत झालं. भगवंताने भोगही दिले. म्हणजे पहिल्यांदा इतके अनाथ कष्ट झाले की त्याची सेवाच नाही. त्यावर मी म्हटलं तसं सारखं बोलत नाही की लोकांना भक्तांना असं वाटतं की बहुतांशी की महाराज काहीतरी देतील म्हणून सेवा करतात, तसं व्हायला नको म्हणून त्यावर बोलत नाही. पण त्या कष्टातनं महाराजांनी इतकं उभा केलं की स्वामी समर्थ सेवा सदन जे आता आपण बघतो तर ते 13 वर्षापूर्वी आमच्या वडिलांना असं वाटलं की आपण हे लोकांना काहीतरी एक व्यासपीठ द्यावं सेवा करण्यासाठी. कारण काय आहे, हल्ली एक आहे की आपल्याला समोर मूर्तीपूजेच्या बाहेर जाऊन म्हणलं काय म्हणतात की सोहम साधना असतील, आत्मिक साधना असतील, आत्मसाधना या करण्यासाठी तेवढी मानसिकता लोकांची आजही नाही. त्यामुळे मी एखाद्या बंद खोलीत बसून ध्यानधारणा करण्या इतका मॅच्युअर होण्यासाठीची पहिली स्टेज म्हणजे समोर मूर्ती पाहिजे. तिथून पुढे सुरुवात होते ना. तर आपण एकांतात बसतो, एकाग्र चित्त निर्ध्याता असं शास्त्रवचन आहे. एकाग्र चित्त करून जी आपण देवसाधना करतो त्याच्यात खरं पुण्यफल आहे. तर तसं होण्यासाठीची आधीची तयारी म्हणून आम्ही एक मंदिर करावं असं असावं म्हणून एक सेवा चालू केली. मग स्वामींचा प्रकट दिन मोठ्या व्यापक स्वरूपात्मक द्रोणामधून प्रसाद द्यायचा, आलेल्या लोकांना तो प्रसाद द्यावा, अशी तिथून सुरुवात झाली. तिथून बघता मग असं वाटायला लागलं की आता एवढंच देण्यापेक्षा लोक लांबणं येतात तर महाप्रसाद द्यावा. असं मोठं करत मग एक 5-6 वर्षापूर्वी महाप्रसादाचं स्वरूप आलं. आणि
मग जसं म्हटलं की 13 वर्षापूर्वी मंदिर बांधलं, पूर्व पश्चिम मंदिर होतं. नंतर मग असं विचार व्हायला लागला की लोक फार रस्त्यावर उभारतायत, पाऊस पाण्याचं उभारतात, तर उत्तराभिमुख मोठं मंदिर बांधणं म्हणून राहतं घर पाडलं आणि तिथं मंदिर बांधलं गेलं. असं आणि तिथून मग श्री स्वामी समर्थ सेवा सदन म्हणून त्या सेवा सगळ्या सुरू झाल्या. आज म्हणजे मला त्या गोष्टीचं फार कौतुक आहे की फार लांब लांबनं लोक स्वामी समर्थ सेवा सदन कुठं हे विचारतात. हेच मिळालेलं आपलं एक फळ आहे. किंवा अक्कलकोटमध्ये आम्ही परवा गेलो तर आपण म्हणतो की लोक एखादा नेता किंवा हे गेल्यानंतर जसं VIP किंवा असं म्हणतो. मला त्या दिवशी महाराज आपल्याला जेव्हा VIP करतात, VIP हा शब्द त्याला चुकीचा आहे. महाराज जेव्हा ओळखतात तेव्हा काय सुख मिळते ते मी त्या अक्कलकोटात गेल्यावर बघितलं. म्हणजे समाधीजवळ म्हणजे एक त्यानंतरचा हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे की समाधी मठात गेलो, महाराजात गर्भगृहात होते. मी म्हणजे महाराजांची सेवा केल्यानंतर मी कधी डोक्यात सुद्धा मला आजही भरून येते ते सांगताना की त्या सेवा तिथनं चालू झाल्यानंतर महाराज मला समाधी मठामध्ये, हे महाराज इथं. आणि एक एक विचार करून बघा की ज्याला आपण आराध्य मानतो, ज्याला आपण सर्वस्व मानतो, ज्याला आपण ब्रह्मांड नायक म्हणतो, त्याचा देह इथं खाली आहे आणि त्याच्यावर आपण बसून ध्यान करतोय. ही कल्पनाच फार मोठी होती. महाराज खाली आहेत, त्याच्यावर महाराजांचा मुखवटा, महाराजांच्या समाधीचं जे पिंडिका आपण बघतो ती आहे आणि त्याच्या समोर आपण बसतोय. त्याच्या समोर बसून अर्धा तास त्या गर्भगृहात आपल्याला ध्यान करायला मिळतंय. हीच आपली सेवा आहे. ही सेवा पोचली म्हणून कदाचित महाराजांनी तिथं पोहोचलं. मी महाराजांना त्या दिवशी म्हणजे गाभाऱ्यात गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की आज असं आम्ही कोणाला बसू देत नाही, पण एक वाटतंय म्हणले की तुमची सेवा आहे म्हणून तुम्ही बसा. ते झाल्यानंतर मी तिथं म्हणजे महाराजांचे, चोळप्पा महाराजांचे थेट 5वे वंशज जे धनंजय महाराज म्हणून आहेत, ते मला म्हणले की तुम्ही आज जावा. गेलो, महाराजांच्या जवळ बसलो. महाराजांच्या जवळ बसताना ते मला म्हणाले की काय तुम्हाला जे ऐहिक मागायचंय किंवा काय करायचंय ते तुमची जी ध्यानधारणा करायची ती करा. मला काहीही सुचलं नाही. घर दार, बायका, पोरं, मित्र, परिवार, स्वामी समर्थ सेवा सदन, मंदिर व्याप्ती काहीही नाही. मला एवढंच तिथं वाटत होतं, मी खाली बसलेल्या महाराजांना हाक मारत होतो, महाराज म्हणून हाक मारत होतो. म्हणजे हे जे मिळवलंय म्हणलं याच्यापेक्षा मोठं मला काहीच नाही आहे. कारण मी महाराजांना हाक मारत होतो, महाराज महाराज तुम्ही इथं आहे, खाली आहे. म्हणजे सदैव महाराज आपल्याला, आपण म्हणतो ना आपल्याला आत्मिक रूपाने किंवा महाराजांशी आपण कनेक्ट असतो, सगळं मान्य आहे. पण आपल्याला माहिती आहे की महाराजांचा देह ह्या खाली ठेवलेला आहे. त्याच्या खाली 1-2 फूट फरशी उकलल्यानंतर खाली महाराज आहेत. आजही चिदानंद मूर्ती तिथं आहे. म्हणजे आपण म्हणतो असंख्य मंदिर, लाखो करोडो स्वामींचे मंदिर होते, पण समाधी मठ होणार नाही ना. महाराजांचा देह त्या जागेत आहे, तिथं आपल्याला बसायला मिळत आहे. हेच महाराजांनी दिलेली पोचपावती आहे. म्हणजे म्हणलं ना तिथं बसायला, म्हणजे तिथनं जे आलं ना मला, मी घरात आल्यावर आईलाही म्हणलं की मला याच्या पलीकडे काय. हे एक खूप आनंद म्हणतात ना की परमानंद म्हणतात की महाराज आपल्याला बघतायत, आपल्या सेवा बघतात. आणि माझं आमच्या उपासनेत कायम एक ब्रीद वाक्य असते. मी सगळ्या सेवेकरांना सांगतो की आमची उपासना संपल्यावर आम्ही कायम म्हणतो की महाराज बघतायत. कायम म्हणतो, महाराजांना सगळं माहिती आहे, तुमचं चांगलं वाईट. तुम्ही उपासना करता, गाभाऱ्यात बसता. मी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने विशेष सांगतो, सगळे सेवेकरी म्हणजे एकत्र येतात, जमतात, बसतात, मोठा सोहळा करतात. पण जात असताना तिनं असं केलं, त्यानं असं केलं, त्यानं हे केलं, त्यानं हे केलं नाही, हे करणं म्हणजे सेवा व्यर्थ घालणं. कारण सेवार्थ्याचा दोष काढण्यासारखा दोष मोठा नाही, कारण ती सेवा महाराजांना आवडत असते. कारण गर्भगृहात बसलेल्या भगवंताचं नाव ब्रह्मांड नायक आहे ना. तो ब्रह्मांडाचा जर नायक आहे तर त्याला ब्रह्मांडात चालणाऱ्या घटना माहितात, तर तुमच्या समोर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो बघतोय. त्या चांगल्या वाईट कुणाचा हे करण्याचा आपला अधिकार नाही. ऍक्च्युअली आता तुम्ही सांगत होता, खरं माझ्या अंगावर गुजबम्स येत होते की इतका तुमचा मॅजिकल एक्सपिरियन्स होता. कारण मी तो फक्त इमॅजिन करू शकते, तुम्ही तो एक्सपिरियन्स घेतलाय. असं बरेच भक्त असतात स्वामींचे, मग आजकाल त्यांची संख्या पण वाढत चालली. तर मग खरा भक्त कोण, स्वामींसाठी कोण असेल खरा भक्त? खरा म्हणजे मी सारखं सांगतो की बऱ्याच लोकांना मंदिरात आता येतात, समजा की 1-2-3 उपासना केल्या, आरत्या केल्या की लोकांना वाटतंय, मग 5व्या उपासनेला त्यांच्या घरात समजा एखादा छोटी काहीतरी घटना घडली, दादा असं कसं झालं हो, असं कसं. म्हणजे माणसांचा हा प्रश्न. माणसांना काय पाहिजे, 2-4 उपासना केल्या की महाराजांनी मला घर दिलं पाहिजे, गाडी दिली पाहिजे, बंगला दिला पाहिजे, ऐहिक सुख दिलं पाहिजे. हे सगळं महाराजांशी ते लोक कनेक्ट व्हायला लागतात. पण हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे शबरीचं जर उदाहरण घेतलं तर कित्येक वर्ष रोज, आत्ता ते गाण्याच्या रूपाने लोकांना कळते की राम आएंगे तो अंगणा सजाऊंगी, हे सगळं आपण ऐकतो बघा. पण ते रोज ती करायची, रोज अंगण सारायची, रोज फुलाचा सडा करायची, रोज बोरं तोडून आणायची, रोज पाण्याचा घडा भरून ठेवायची, रोज दहीकाला करून ठेवायची. का तर माझे राम येणार आहेत. पण राम गेले का, कधी गेले, जेव्हा तिच्या भक्तीची परिसीमा झाली तेव्हा राम तिथं गेले. आणि तेच आपल्या बाबतीत आहे. आपल्याला सेवेकरांना काय वाटतं की एका मिनिटात आपण एवढं केलं, 1-2-4 आरत्या उपासना केल्या म्हणजे महाराज भेटतील, असं नाहीये. ज्याला कळलं
की महाराज काय आहेत, महाराजांना काय पाहिजे. महाराजांना एकच पाहिजे आहे, म्हणजे आपली खरी भक्ती मनापासून. आता एक सोपं उदाहरण म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की हल्ली युवा पिढी किंवा हे सगळे खूप कनेक्ट होतात किंवा महाराजांचे हे व्हिडिओ आणि हा लेखचे ह्या म्हणजे सोशल मीडिया फार मोठं कारणीभूत आहे. त्याच्यामुळं लोकांना कळतंय की महाराज म्हणजे काय आहेत किंवा अशा व्हिडिओच्या मुळे कनेक्ट होतं. मलाही खूप लोक मेसेज करतात की तुमचा दादा शंकर महाराजांचा व्हिडिओ बघितला म्हणून आम्ही इथे गेलो, महाराजांच्या मंदिरात गेलो, असे असे असंख्य मेसेज येतात. पण मला परवाची वारी बघितली, आता आषाढी वारी बघितली आणि मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे काय आहे की कपाळाच्या बुक्क्याची जागा जास्त मेकअपनं घेतली आहे, गळ्यातल्या तुळशी माळ्याची जागा मोठ्या मोठ्या हाराने घेतली आहे, नऊवारी काष्ट्याच्या साडीची जागा जर भरजरी साड्यांनी घेतली आहे. असा भगवंत नाही आहे. म्हणजे मला नटलं पाहिजे, माझ्या देवाचा आनंद आहे, मी आनंदानं साजरा केला पाहिजे, यात एक रुपयाचाही मत नाही. पण फक्त व्हिडिओ फोटोसाठी नाही पाहिजे. म्हणजे तिथं त्याच्याशी मनानं कनेक्ट व्हायला पाहिजे. किती जण म्हणा, म्हणजे आपल्याला दिसतंय की एक रांग लागली आहे, शेकडो माणसं, वारकरी, वयस्कर लोक. म्हणजे मी मुख्य वारीवर सांगत नाही, मी इथं चाललेल्या आपल्या काय काय ह्याच्यावर सांगतोय. मुख्य वारीसारखी वारी म्हणजे काय म्हणतात, जिनं सगळ्यावर वार केला, वाईट गोष्टींचा परिहार केला, ती वारी आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जात असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने, मी म्हणलं तसं, वयस्कर वयोवृद्ध पाळीत उभारतात, छान प्रसाद घेत असतात, पण तरणे पोरं त्यांच्यावर रोख दाखवून मधूनच हात घेऊन प्रसाद, असं नाही भगवंत भेटत. तो बघतोय सगळं ना. जर ज्याला भगवंत म्हणायचं, जो भाग्य विधाता आहे, तो असं भाग्य लिहिल का की राईन मधनं सोडून जे वयस्कर लोक 1-1 किलोमीटर येऊन प्रसाद घेतात, आपण मधून येऊन रोग दाखवून, ओळख दाखवून हे करतोय. त्याला तसं नाही, त्याला आवडणार. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रामाणिक पाहिजे, तुमची सेवा मनापासून पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मागं कसलाही मोह नाही पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवंत त्यासाठीच सांगतात की कर्म करत राहा, फळ कसं मिळवायचं ते मी देतो. महालक्ष्मी, आपल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी कॅलेंडर जे शिर्केंचं पब्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये म्हणजे वर्ष मला आठवत नाही, एका वर्षात खाली कॅलेंडरमध्ये लिहिलेलं की भगवंत योग्य तेवढे देत असतो, पण आपण जास्त मागतो. मग तेच भक्ती बाबतीत होते की आपण भक्ती करायला लागलो की आपल्याला असं वाटतं की मला इतकं मिळालं पाहिजे, तितकं मिळालं पाहिजे. पण तसं नाही. त्याला माहिती आहे तुला काय द्यायचंय. जर सगळंच द्यायचं असतं तर दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक असताना, जगाचे सार्वभौम राजे, जगाचे त्रिदेव ज्या राज्याभिषेकाला उपस्थित असताना त्याच्या कानावर पडतंय की तुला राजभोग न मिळता वनवास मिळणार आहे. अशा रामाच्या पण पायी काय. तर आपल्याला म्हणजे, आणि ते सगळं ऐहिक सुख सोडून राम वनवासात गेले. सीता माताने सगळे आभूषणं उतरवली आणि म्हणाले, म्हणजे त्या आपल्या गीत रामायणामध्ये उल्लेख आहे बघा की निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सगळे अलंकार. तिला काय वाटलं असेल, जी मिथिलेची राजकुमारी आहे, तिला काय वाटलं असेल, हे सगळं सोडून मला वनवास मिळतोय. पण तसं नाही आहे. ते माझा राम कुठे आहे तिला माहिती आहे, भगवंत कुठे आहे तिला माहिती आहे. भगवंतासाठी सगळं सोडायची तयारी पाहिजे, तर भगवंत मिळतो. मग असं की स्वामी बघतायत, म्हणजे भगवंत बघत असतो. तुम्ही काही कृती करा, भगवंत बघत असतो आणि त्यानुसारच तुम्हाला मिळत असतात. नक्कीच नक्कीच. आणखी वेगळ्या एक विषयाकडे मला यायचंय की दत्त भिक्षालिंग मंदिर कोल्हापूरमध्ये जे आहे, ते असं म्हणलं जातं की कोल्हापूरमध्ये दत्त महाराज येतात, भिक्षेसाठी येतात. तर ते काय कथा आहे किंवा महात्म्य काय आहे? दत्त महाराजांच्या बाबतीतच आपल्या श्री करवीर महात्म्यामध्ये सुद्धा उल्लेख येतो की दत्त महाराज कोल्हापूरमध्ये भिक्षासाठी येतात, भिक्षांना घेण्यासाठी येतात. तर बरेच असे दाखले मिळतात. म्हणजे जर आपण पद ऐकली संत महांताची, की ऐसा येईवा पद आहे, त्याच्यामध्ये काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी निर्मळ नदी तुंगा, जलप्राशी निद्रा माहुर देशी ऐसा येईबा. या पदात सुद्धा आपल्याला कळतंय की, म्हणजे मी जसं करवीर महात्म्याचा उल्लेख दिला तसं ह्याही अन्य ग्रंथामध्ये ते ऐसा येईबा झालं. त्याच्यानंतर दत्त महाराजांची एक आरती आहे, श्री गुरुदत्त राजमूर्ती, त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की काशी क्षेत्री स्नान करीतो, करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेला वरितो, तरतरित छाती भर जरित, नेत्र गरगरित, शोभतो त्रिशूल जया हाती, ओवाळीतो प्रेमे आरती. असेही उल्लेख मिळतात. असे आपल्या टेंबे स्वामींनी सुद्धा एक पद लिहिले, उद्धरी गुरुराया अनुसया तनया दत्तात्रया. त्याही पदामध्ये मिळतात. म्हणजे असे दत्त महाराजांचे भरपूर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख मिळतात की कोल्हापूरमध्ये महाराज भिक्षा घेण्यासाठी येतात. तर हे स्थान म्हणजे, आता याच्यावर 2-3 गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे काही जण आपण बघतो की आपल्या कॉमर्स कॉलेजच्या इथं श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिथं शंकराची पिंड आहे. त्या पिंडीमध्ये म्हणजे सकुटुंब देवता, आपल्या कुटुंब देवतांसमवेत असलेली पिंड आहे आणि त्या ठिकाणी दत्त महाराज येतात. यमाईचं मागे एकविरा मंदिर जिला म्हणतात, त्या एकविरेच्या स्थानाचे तिथं दत्त महाराज येतात.
भिक्षांना दुपारी घेतात आणि नंतर निद्रेला माहूरगडावर जातात. तुळजापुरामध्ये विडा घेतात. तो विडा घेतल्यानंतर माहूरगडामध्ये निद्रास्थानाला जातात. असं म्हणजे निद्रास्थानाला जर कधी आपलं बघणं झालं असेल तर तो महानभ पंथाच्या अनुसरून तिथली सांप्रदायिक उपासना होते. म्हणजे आपण जसं तुम्ही जर गेला कधी दत्त महाराजांच्या निद्रास्थानी तर आपल्याला वाटेल हे काय सिख आहेत का काय किंवा मुस्लिम आहेत का काय, अगदी टोप्या वेप्या घालून वेगळ्या पद्धतीच्या अशा टोप्या घालून. कारण महानभ पंथानंतर तेव्हाचे महानभ पंथाच्या अधिकारी पुरुषांसोबत झालेल्या शाब्दिक त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी म्हणजे धर्मसम्राट यांच्यामध्ये एक भयस व्हायची. त्याच्यामध्ये कळायचं की कोण हे आहे. तेव्हा तर महानभ पंथाकडे ते त्याच्या अनुसार त्यांच्या सांप्रदायिक उपासनानुसार ते मंदिर तिथं आहे. तर असं कोल्हापूरचं महत्व म्हणजे भिक्षे घेण्यासाठी दुपारच्या वेळेत महाराज येतात. म्हणून कोल्हापूरमध्ये जर ग्रंथ वाचत असतील किंवा काय किंवा किंबहुना बाहेर तर महाराजांच्या भिक्षाची वेळ सोडून वाचला जातो. असंही एक प्रचलित हे आहे की महाराजांची भिक्षा वेळ सोडून आपण हे करावं. भिक्षा वेळ किती ते किती असते? महाराजांची दुपारची वेळ जनरली भिक्षा म्हणजे 11:30 नंतर 1:30 पर्यंत लोक एक जण 1 वाजेपर्यंत लोक ग्रंथ वाचत नाही, 12 नंतर वाचत नाहीत. काही जण असं करतात. आणि जसं मी म्हणालो तसं की कोल्हापूरचं विशेष हे कोल्हापूरचाच आद्य ग्रंथ श्री करवीर महात्म्यामध्येच दत्त महाराज भिक्षेला येत असल्याचा उल्लेख आहे. तेव्हा बाकी कुठले संदर्भ किंवा स्तोत्र मंत्राचा विचार करण्यापेक्षा करवीर महात्म्याच फार मोठा दाखला आहे की ज्याच्यात महाराज येतात हा उल्लेख आहे. होय. आणि म्हणजे असंही म्हणलं जातं की त्या वेळेत जर घरी दारात कोण आलं मागायला खायला वगैरे तर दिलं जातं. कारण कोणत्या रूपात, कारण आपला संस्कार आहे ना, अतिथी देवो भव. हा दारात आलेला अतिथी ह्या परमेश्वरा समान. कारण हा संस्कार विसरले म्हणून महर्षी भृगूने ब्रह्मा विष्णू शिवाला एक शाप दिलेले आहेत ना की म्हणजे अतिथी देवो भव, दारात आलेल्या अतिथीला विसरल्यामुळे राजसयुगी तामसयुगी होशील असंही संदर्भात. त्यामुळे अतिथीचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि हे म्हणायचं होतं की आपण म्हणतो की जे आपण बोलतो ते युनिव्हर्स ऐकत असतं. आणि आपल्याला स्वामींना, श्री स्वामी समर्थांना असं म्हणलं जातं ब्रह्मांड नायक म्हणजे लॉर्ड ऑफ युनिव्हर्स. ते का असं म्हणलं जातं? काय बऱ्याचदा म्हणजे एक बिरुदावली लावत असताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जसं तुम्ही आता जगन्नाथ यात्रेमध्ये ऐकलं असेल की मणिमा अनंत कोटी ब्रह्मांड के बाप, आपला आराध्य त्याला ब्रह्मांडाचा बाप म्हणायचं. असा एक बिरुदावलीचा वचन झाला. आणि हे जर अगदी शाब्दिक फोड करून सांगायचं झालं तर अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये किंवा ह्याच्यात हा अनंत कोटी ब्रह्मांड उल्लेख येतो. पण आत्ता 2019 साली आपल्याला गॅलिलिओ आणि ह्याच्यामधनं आपल्याला लक्षात आलं की एवढे असे आकाशगंगा आहेत, वेगवेगळे आहेत, हे आपल्याला आत्ता कळतंय. एवढंच कशाला, आपल्याला लग्न झाल्यानंतर आपल्याला उत्तरार्धामध्ये बघा आणि ध्रुव ताऱ्याकडे बघा असं सांगितलं जातं किंवा त्याचं दर्शन घ्या किंवा असं सगळं सांगितलं. पण हे सगळं आपल्या शास्त्रानं आधीच लिहून ठेवलं की कुठल्या कुठल्या उत्तरार्धात कुठले कुठले ग्रह आहेत, कसं आहे, हे सगळं तेव्हा लिहून ठेवलेलं आहे. बरं, ह्याहीपेक्षा बाब कसं की वेदांना कालमर्यादा नाही, कधी लिहिले गेले, काय लिहिले गेले, कशाचंही हे नाही. तर हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड ह्या पृथ्वी म्हणजे ह्या पृथ्वीच्याही बाहेर एक मोठं सगळं व्याप्ती आहे, हे सगळं लिहिलं गेलंय. तर हे सगळं चालवणारी एक काहीतरी शक्ती आहे. किंवा एवढंच कशाला, नासानं जेव्हा शोध केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अंतराळामध्ये घुमणारा स्वरध्वनी आहे तो ओम नावाचा आहे. असं तर तो ध्वनी आहे. तर त्या ध्वनी म्हणजे हे आपल्याला कुणीतरी बाहेरच्यांनी सांगायला लागतंय, मग आम्हाला कळतंय की असं इथं काहीतरी आहे किंवा असं. तर तसं ही अनंत कोटी ब्रह्मांड या पृथ्वीवर आहेत, याचा चालन करता कोणतरी आहे, मग तो माझा आराध्यच आहे असं म्हणून आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. तर ह्याच्या बाबतीत सांगताना भगवान कृष्णांना ब्रह्मदेवांना असं वाटलं की बाबा कृष्ण गोकुळात हे करतोय आणि कृष्णाला अहम आहे की बाबा हे सगळं मी केलं ना तर मग माझं आहे सगळं. म्हणून गोपिका चोरिता झाला ब्रह्मदेव रात्री रासी, म्हणजे रास क्रीडा करणाऱ्या खेळणाऱ्या हे सगळ्या गोपिकांना ब्रह्मदेवानं चोरून नेलं, लपवून ठेवलं. संध्याकाळी येऊन बघतोय गोकुळात दंगा व्हायला पाहिजे, लक्षात आलं पण तसं काही झालंच नाही. सगळे आनंदानं खेळतायत, भिजतात, सगळ्यांची मजा मस्ती चालू आहे. नंतर आश्चर्य वाटलं म्हणून बघायला आला तर काय तर म्हणे कृष्णाने सगळी मुलं बाळ परत घेऊन आला. तेव्हा कृष्णदेवाला विचारलं की असं काय. तेव्हा भगवंतांनी विराट रूप दर्शनात दाखवलं की मी हे ब्रह्मांड चालवतो, हे ब्रह्मांड माझ्या निस्त आहे. असं तुझ्यासारखे माझ्यासारखे असंख्य ब्रह्मा विष्णू उमापती मी तयार केलेले आहेत. हे असंख्य प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रत्येक पृथ्वीचे अशा असंख्य पृथ्वी आहेत, त्याचे प्रत्येकाचे ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत आणि ह्या सगळ्यांना मी जन्म देतो असं भगवंतांनी सांगितलं. तेव्हापासून अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी ते शब्द कृष्णाच्या संदर्भात वापरला जातो. तिथून पुढे ते आपल्या आराध्यांना वापरावा, ब्रह्मांडाचं नायक. आणि महाराजांच्या बाबतीत जर विचाराल तर हरिभाऊ मराठे म्हणजे ज्यांना स्वामी सूत म्हणतात, महाराजांचा मुलगाच अशा पद्धतीनं. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. 16व्या आणि 17व्या अध्यायात हरिभाऊ मराठेंचा सगळा आपल्याला दाखला मिळतो. ते हरिभाऊ मराठे म्हणजे मुंबईचे. तर त्यांना एक दिवशी खडावा त्यांनी घातल्या म्हणून भक्तांनी दत्त जयंतीच्या उत्सवात मारहाण केली
आणि आता मी इथं थांबणार नाही, माझा अपमान झाला म्हणून ते जेव्हा निघायला गेले, महाराजांचे पाय दाबत होते, तेव्हा महाराजांनी त्यांना ब्रह्मांड रूपात दर्शन दिलेलं आहे. ब्रह्मांड नायक रूपात. उदरामध्ये गणपती दाखवला, कपाळामध्ये हनुमान दाखवला, पायामध्ये हनुमान दाखवला, कपाळामध्ये देवी दाखवली, भुजांमध्ये देवता दाखवले. अशा समस्त देवता माझ्या अंगामध्ये वास करतात असं महाराजांनी दर्शन दिलं, म्हणून महाराजांना ब्रह्मांड नायक असं. म्हणजे ते म्हणजे खूप जास्त त्याबद्दल बोलता पण येईल आपल्याला, आणि तो न संपणारा विषय खरं आहे. आहे, जसं खरं आहे. त्यांचं नाव आहे ब्रह्मांड नायक, तसं हो. त्यांच्याबद्दल बोलत गेलं तर तसा न संपणाराच विषय आहे. मला अनेक विचारायचं होतं की जी श्री दत्त परिक्रमा केली जाते त्याबद्दल, कारण बरीच जणांना असा अनुभव असतात की ही जर परिक्रमा केली तर आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात, किंवा एखादी इच्छित गोष्ट हवी असेल तर ती प्राप्त सुद्धा होते. मग ही जी परिक्रमा आहे ती कशी, म्हणजे कोणत्या कोणत्या विशेष ठिकाणावर? करून काय आहे, दत्त महाराजांच्या बाबतीत जर जसं म्हणला तसं, तर आपल्याला जी परिक्रमा आता जे सांगितले, पिठापूर असेल, कुरवपूर असेल, श्री क्षेत्र अक्कलकोट असेल, किंवा अन्य दत्त महाराजांची स्थानं, या सगळ्यामध्ये दत्त महाराजांचा वास. आता बऱ्याचदा लोक असं म्हणतात की नृसिंह सरस्वती महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार, स्वामी महाराज हे चौथे अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ हे दुसरे अवतार, म्हणजे असं जसं म्हणलं जातं आपण. तर ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असतील, नृसिंह सरस्वती स्वामी असतील, किंवा स्वामी समर्थ असतील, हे दत्त अवतार नाही, ते दत्तच आहेत. ते दत्तच आहेत. ते अवतार कशाला म्हणतात? जो अवतारी पुरुष असतो, किंवा विशेष करून तर ते स्वतःच सार्वभौम दत्त आहेत, दत्तच प्रकटलेले आहेत. म्हणजे का, तर जसं म्हणलं आता गाणगापूरला महाराजांचं स्थान म्हणजे काय आहे? गाणगापूरला कोण होतं? तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तिथं आपल्या निर्गुण पादुका स्थापना केली. कुरवपुरामध्ये, कुरवपूर पिठापुरामध्ये काय आहे? पिठापूर म्हणजे महाराजांचं जन्मस्थान आहे, कुरवपूर म्हणजे महाराजांची कर्मभूमी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी तिथं होते. तर ही स्थानं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि नृसिंह सरस्वती स्वामी राहिलेली स्थानं आहेत, म्हणून ह्याची परिक्रमा करतो. नृसिंह सरस्वती स्वामी हे औदुंबरामध्ये चातुर्मास्य अवस्था राहिले, 4 महिने तिथं राहिले. तिथूनच महाराज वाडीमध्ये नंतर आले आणि 12 वर्ष राहिले. म्हणजे कोल्हापूरचा एक विप्र होता, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्ती पाहिजे होती, ब्रह्मज्ञान कळावं म्हणून तो औदुंबरामध्ये गेला. आणि औदुंबरामध्ये महाराज होते तेव्हा, तर औदुंबर पासून जवळ भिलवडी नावाचं एक गाव आहे. त्या भिलवडीमध्ये देवी, तिथली उपास्य देवता भुवनेश्वरी देवी आहे. म्हणजे दशमहाविद्यामध्ये भुवनेश्वरीचं स्थान फार प्रामुख्याने घेतलं जातं. त्या भुवनेश्वरी जवळ गेला आणि तिला म्हणाला, मला ब्रह्मज्ञान पाहिजे, मला ब्रह्मज्ञान प्राप्ती दे म्हणाला. तर ब्रह्मज्ञान द्यायला देवी रात्री काय आली नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी परत बसला. म्हणाला, आज ये म्हणाला, जर आज आली नाहीस तर म्हणाला माझी जीभ कापून देईन म्हणाला. तर देवी काय रात्री प्रगट झाली म्हणून जीभ कापली आणि देवीच्या पायात ठेवली. तिसऱ्या दिवशी देवी समोर उभारला, म्हणाला, आज जर देवी तू आली नाहीस तर माझं शिर कापून देईन म्हणला, बघ पाया. तर म्हणला सुरा उचलून गायला लावणार. तेव्हा देवी प्रगट झाली. देवी म्हणाली, काय पाहिजे? तर म्हणाला, मला ब्रह्मज्ञान पाहिजे. तर म्हणाला, देवी म्हणाली, तुला ब्रह्मज्ञान देणारी विभूती काय? तर ती कसं देवीने उल्लेख केलाय की असे कृष्णा पश्चिम तरी त्वरित जाय तया जवळी, औदुंबर वृक्षतळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. तर देवी सांगते की असे कृष्णेच्या पश्चिम तीराला जा. भुवनेश्वरी सांगते बरं का, असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तया जवळी, औदुंबराच्या वृक्षतळी, औदुंबराच्या तळाखाली बसलेल्या औदुंबर वृक्षतळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी, जो चंद्रमौळी हराचाच डायरेक्ट प्रत्यक्ष रूप आहे, असे चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल, तुझी इच्छा पुरविल. कोण? तर तो पुरविल. वांछा आणि वाचा दोन्ही महाराजांनी पुरवलीत. मग तिथनं उठले ते महाराजांजवळ आले, ते औदुंबराच्या खाली, औदुंबर वृक्षाखाली महाराज तिथं असलेल्या, म्हणजे वाडीच्या तिथं गेला तर त्या नदीच्या आपल्याला डाव्या बाजूला आपल्याला दिसतात. म्हणजे नदी वाहते खाली, नदीच्या उजव्या बाजूला, वाहत्या प्रवाहाच्या उजव्या बाजूला दत्त महाराज महाराज श्री नृसिंह सरस्वती स्वामी बसलेले. आणि तिथं गेल्यानंतर महाराजांचा ध्यानमुद्रेतला हात त्याच्या डोक्यावर पडला आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली आणि त्याला वाचा आली. असं क्षेत्र औदुंबर. तिथनं पुढे महाराज वाडीत राहिले. वाडीमध्ये महाराजांच्या पादुका आहेत, महाराजांच्या मनोहर पादुका आहेत. पादुका तिथून महाराज निघाले, गाणगापुरात गेले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. तिथं निर्गुण पादुका स्थापन करून महाराज करदैवनात गुप्त झाले. आणि गुप्त झालेले महाराज नंतर स्वामी रूपाने उद्धवानी उद्धार हो केला. तेव्हा उद्धव नावाचा लाकूड तड्या करदैवनात गेलेला असताना ती कुऱ्हाड जेव्हा महाराज त्याच्यावर पडली वारडावर, त्यातनं जो अवतार झाला त्या अवताराचं नाव म्हणजे श्री नृसिंह भान, म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. तर अशी परिक्रमा म्हणजे महाराजांच्या रूपानं आपण
दत्त महाराजांची जी स्थानं असतात तिथं जातो. मग जसं म्हणतात तसं दत्त महाराजांच्याच बाबतीत श्री नृसिंह सरस्वती आपल्या टिंबेस्वामींनी केलेलं एक स्तोत्र आहे की दत्तात्रेय महात्मानं वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्थी हरम वंदे स्मर्तुग्रामी समावतो. त्याच्यात महाराज म्हणतात जयलाभ यश काम दातुर दत्तस्य यस्तमं भोग मोक्ष प्रदस्येमं प्रपटेत्स्य कृतिर्भय. तर हे स्तोत्र म्हणल्यानं जय लाभ यश काम या चारही गोष्टी माणसाला ज्या प्राप्त आहेत ते मिळतात. तर हे स्तोत्र म्हणल्यानं एवढ्या मिळत असतील तर दर्शनानं अनेक मिळतील, म्हणून ही परिक्रमा करतो आपण. म्हणजे कुरवपूर पासून जी सुरू होते प्रदक्षिणा. कुरवपूर असेल, पिठापूर असेल, मी म्हणलं तसं परिक्रमेचा क्रम हा आपण काही लोकांनी लावलेला. टार्गेटेड क्रम कसा ठरेल, कारण श्रीपाद श्री वल्लभांची जन्मभूमी पिठापूर, मग कुरवपूर, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींपासून सुरुवात झाली. आणि दत्त महाराजांच्या बाबतीत जन्मस्थान कोण तसं म्हणजे दत्त महाराज हे चंद्रदेवाचे बंधू, अत्री अनुसयेचे पुत्र. तर जन्मस्थानाबाबतीत दत्त महाराज आहेत आराध्य, सृष्टी निर्माती करते. जन्मस्थान किंवा या गोष्टींवर मी जास्त बोलत नाही. तर तिथून मग श्रीपाद श्री वल्लभ स्वामींपासूनच झाला म्हणून पिठापूर, कुरवपूर, मग नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान कारंजा. महाराजांचा जन्म कारंजामध्ये, तिथेही गेला तर आजही तो वाडा आहे. महाराजांचा जन्म झालेली जागा आजही आहे. महाराजांनी ओम ध्वनी प्रगटला, म्हणजे महाराज जन्मता नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रगटले. जन्मताच ओंकार जपोनी मौन धरियेले तुम्हीच ना, मौजी बंधनी वेदवधुनी जननी सुखविले तुम्हीच ना, असा उल्लेख आहे. म्हणजे त्यांनी जन्मताच मौन धारण केलं. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ओम उच्चार केला. ओम उच्चार करून जे मौन धरलं ते डायरेक्ट आपल्या मौजी बंधनी वेदवधुनी, आपल्या मौजी बंधन म्हणजे मुंजीच्या वेळेला डायरेक्ट वेदच म्हटले. वेद असा ऐरा गैरा कोण म्हणू शकत नाही. तर महाराजांनी वेद म्हणले आणि जननी सुखविली म्हणजे आईला आनंद दिला. तर असा ब्राह्मण दाम्पत्याच्या घरात प्रगट झालेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्या कारंजामध्ये महाराजांचा जन्म. मग तिथनं महाराज आले. महाराजांची जशी परिक्रमा झाली तशी परिक्रमा आपण पूर्ण करतो. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता की गाणगापूरचा उल्लेख केला होता. मग असं म्हणलं जातं की गाणगापूरमध्ये भूत पिशाच किंवा ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या तिथून समोरून उच्चाटन केलं जातं. मग हे जे खरं आहे का? म्हणजे खरं म्हणण्यापेक्षा जसं म्हणलं तसं की ह्याच्यावर बरेच जण, म्हणजे आता आपल्या कोल्हापूरची संलग्न असलेल्या अनेक ठिकाणी याच्यावर काम केलं जाते किंवा अनेक लोक करतात. एक दृष्ट शक्ती किंवा ह्याचा एक आविर्भाव आपल्यामध्ये येतो किंवा असं होतं. म्हणजे एक साधी गोष्ट आहे बघा की आजार कुणाला होतो ज्याची अँटीबायोटिक एनर्जी कमी असते. तसंच एखाद्या गोष्टीचा पर्याय म्हणजे शास्त्रानुसार मृत्यूचे 3 प्रकार सांगितले जातात. एक आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. म्हणजे माणसाला मरायला काहीतरी कारण पाहिजे. आध्यात्मिक मृत्यू कोणाचा होतो जे देव सेवा करतात, दैविक उपासना करतात, शेवटी गंगाजलावर येतात आणि देह ठेवतात. आध्यात्मिक. अधिदैविक म्हणजे काय की अशा या करणी बाधा हे लोक जे बाहेरच्या वाईट गोष्टी करतात, एखाद्याला खराब करावे, आयुष्य उद्ध्वस्त करावं किंवा ह्या जसं आता आपण विचारलं की बाह्यतम गोष्टी अशा. आणि तिसरा असतो अधिभौतिक, ज्याला व्याधी जडतात, आजार रोग हे सगळं जोडून म्हणजे मृत्यूला कारण पाहिजे म्हणून असं काहीतरी मागं जडतंय. मग त्याचा परिहार होणारी स्थानं म्हणजे दत्त महाराज. आता काय होतंय, दत्त महाराजांची येण्याची वेळ म्हणून 12 प्रामुख्याने तिथं म्हणतात. मग घाट वाजल्यानंतर ते असे लोक किंवा असे ज्यांना काहीतरी बाह्य बाधा किंवा असं काहीतरी झालेलं आहे ते तिथं त्याचा परिहार होतो असं गाणगापुरात म्हणतात. तिथं बाहेर एक पोल केलेला आहे. आत गाभारात तर असा काय प्रकार होत नाही. म्हणजे जसं म्हणलं एक सामान्य किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर जिथं सत्व येतंय तिथं असत्वाला थारा मिळत नाही. हेच या सोप्या भाषेत आहे. कितीही वाईट शक्ती किंवा कुठल्या गोष्टी असतील तर त्या महाराजांपेक्षा मोठ्या नाही आहेत. त्यामुळे तिथं त्या टिकत नाहीत आणि मग त्याचा परिहार होतो किंवा मग लोकांना त्रास होतो. मग ते आरडाओरडी किंवा असे किंवा ह्याच्यावर आदिशंकराचार्य दत्त महाराजांचं जे स्तोत्र करतात त्यात भूत प्रेत पिशाचाद्या बाधा म्हणजे भूत प्रेत पिशाचांच्या बाधा दूर करणारे असे दत्त महाराज आहेत. म्हणून दत्त महाराजांच्या स्थानावर विशेष करून आता आपल्या कोल्हापूरमध्ये कृष्ण सरस्वती महाराजांचा जो अवतार झाला तर महाराजांच्या मंदिरातही निजबोध व्यासमठीमध्ये आपण गेला तर आरतीच्या वेळेला आपल्याला दिसतंय की अशा वाईट गोष्टी असणारे लोक नाचत असतात, हे करत असतात. पण आणि एक दुसरी गोष्ट आहे की तिथं गेल्यावर हे कळतं की बाबा हे नाटकही नाही करतायत, काहीतरी घडतंय या सगळ्यामध्ये. तर तशा निगेटिव्ह एनर्जीजना मारणारे म्हणजे दत्त महाराज. बरेच असे गैरसमज असतात लोकांची की हे असेल का नसेल का. म्हणजे तुमच्या उत्तरातून ऍक्च्युली खरं उत्तरच मिळालं की निगेटिव्ह एनर्जी असेल, ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर तो तिथं गेल्यानंतर नसणार आहे. किंवा एक काय आहे माहितीये का, शास्त्रवचन आहे की सत्वम सुखे संजयती, सत्वात सुख आहे. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर सात्विक उपासना होत असतात, सत्व साधना असतात. तिथली एनर्जी, तिथली ऊर्जा इतकी मोठी असते की टेन्शन मधल्या आणलेल्या माणसालाही आनंद वाटतो. मग त्याच्यासाठी भूत लागलंच पाहिजे किंवा असं असलंच पाहिजे असं नाही. सामान्यही गोष्टीची, सामान्य व्याप्तीच्या कवाडाच्या पुढे असलेले महाराज असतात ना, म्हणून तिथं जातो, शांतता मिळते, आनंद मिळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मागे जायला लागतात. जसं एखादा पेला समजा आहे, त्याच्यात खूप घाण आहे
आणि आपल्याकडे फक्त दूध आहे आणि त्या दुधाचं नाव म्हणजे दत्त उपासना किंवा उपासना आहे. उपासनेचं दूध त्या पेल्यात पडायला लागलं. आपल्याकडे दूधच आहे, फक्त पाणी नाहीये धुवायला. दुधानच धुवायचं तर ते दूध पडणार, एका सर्टन लिमिटच्या पुढे ती घाण बाहेर जाणार. तसंच होतंय की तिथे गेल्यानंतर त्या ऊर्जा या ते वाईट गोष्टी असतात त्याचा परिहार होतो आणि आपल्याला सत्व उपासना किंवा सात्विकता मिळायला लागते. आणि आज तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकता आल्या खरं तर. कारण आपण गुरुपौर्णिमेची सुरुवात केली होती, वेगवेगळ्या गुरूंविषयी बोलायचं असं झालं होतं. पण स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, कृष्ण सरस्वती दत्त महाराज असतील, या सगळ्यांच्या बाबतीत आपण थोडक्यात जरा जरा बोललोय. कारण हा विषय खूप मोठा आहे. हो. थोड्या कालावधीमध्ये संपणारा हा विषय नाहीये. कारण प्रत्येकावरती बोलायचं खरंय. झालं तर प्रत्येकाबरोबर आपण तासभर गप्पा मारू शकतो किंवा तासभर आम्हाला त्याचं ज्ञान मिळू शकेल, प्रेक्षकांना देखील. पण गुरुपौर्णिमेनिमित्त निदान आपण थोडक्यात का असेना या सगळ्यांची ओळख करून दिली. हो. ही ऊर्जास्थाने काय आहेत हे आम्हाला समजावून सांगितलं, त्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू, मनपूर्वक आभार. एक सगळ्यात शेवट सांगायचं एवढाच की साक्षात सदाशिवानं आरंभ केली सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरुपरंपराम. असं आहे. गुरुपरंपरा फार मोठी आहे. विशेष करून भारताला गुरुकुल पद्धती गुरुपरंपरेनंच तारलेला आहे. तर गुरु मानावा आणि गुरु जाणावा, एवढंच याच्या ह्या पॉडकास्टचं सार मला एवढंच वाटते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.